ठाणे महानगरपालिकेतील कामगार कर्मचारी तसेच कंत्राटी कामगारांच्या विषयावर अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत तोडे यांच्याबरोबर मान्यताप्राप्त म्युनिसिपल लेबर युनियनची बैठक पार पडली। यावेळी 10, 20, 30 वर्षांनंतरच्या सलग सेवेनंतर आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबत पुढील महासभेपूर्वी 10 व 20 वर्षाची आश्वासित प्रगती योजना लागू करून त्याचा लाभ कर्मचाऱ्यांना देण्याचे तसेच 30 वर्षाच्या सलग सेवेनंतरचाही लाभ लवकरच लागू करण्याचे या बैठकीत मान्य करण्यात आले। जादा कामाचा भत्ता तसेच इतर सर्व प्रचलित भत्त्यात वाढ व कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणी व इतर सुविधांबाबत चर्चा करून करार करण्याचेही यावेळी मान्य करण्यात आले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य आवास योजनेअंतर्गत सफाई कामगारांना मालकी हक्काची घरे उपलब्ध करून देण्याबाबत तातडीने या कर्मचाऱ्यांची यादी पूर्ण करून ती युनियनला देण्याचे मान्य करण्यात आले आहे। म्युनिसिपल हाऊसिंग योजना लागू करण्याबाबतचे धोरण अंतिम टप्प्यात आले असून कर्मचाऱ्यांना ह्या योजनेचा लाभ देण्याबाबतची ही पॉलिसी लवकरच जाहीर करण्याचे आश्वासन देण्यात आले। ज्या कर्मचाऱ्यांना ह्यापूर्वी ह्या योजनेअंतर्गत घरे दिली आहेत ती घरे नावावर करून देण्याचे सांगण्यात आले आहे। चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना तृतीय श्रेणीत पदोन्नती प्रक्रिया तातडीने पूर्ण करून ह्या महिन्या अखेरपर्यंत आदेश निर्गमित करण्याचे आश्वासन अतिरिक्त आयुक्त प्रशांत तोडे यांनी दिले आहे। ठाणे महानगरपालिकेच्या सेवा शर्ती भरती नियमात अग्निशमन दलासह इतर विभागातील कर्मचाऱ्यांसाठी 5 वर्ष अनुभवाची असलेली अट 3 वर्ष करण्याकरता शासनाकडे प्रस्ताव पाठवण्याचे यावेळी मान्य करण्यात आले आहे। 6व्या वेतन आयोगाच्या करारातील शैक्षणिक भत्ता कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी कॅशलेस विमा योजना पॉलिसी व इतर प्रलंबित बाबींची पूर्तता करण्याकरता कराराचा अभ्यास करून कार्यवाही करण्यात येईल असेही यावेळी सांगण्यात आले। कंत्राटी कामगारांच्या ग्रॅज्युटीबाबत एक समिती नेमून त्याबाबतचा अहवाल तयार करण्यात येणार असून कंत्राटी कामगारांना राज्य कामगार विमा योजनेचा लाभ मिळत नसल्याने मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांना विमा पॉलिसी लागू करण्याबाबतही धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल असेही यावेळी मान्य करण्यात आले। मूळ सफाई कामगार असलेल्या फायलेरिया विभागातील 29 फील्ड वर्करना सफाई कामगारांचे फायदे लागू करण्याबाबत झालेल्या ठरावाचा शासनाकडे पाठपुरावा करून 2016 साली झालेल्या ठरावाला मंजूर घेण्याबाबतही प्रयत्न करणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले। बैठकीच्या शेवटी कार्याध्यक्ष मोहन तिवारी यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले। यावेळी प्रशासनाच्या वतीने उपायुक्त मुख्यालय गोदापुरे, कॅफो शिंदे, कार्मिक अधिकारी दयानंद गुंडप, वैद्यकीय अधिकारी राणी शिंदे उपस्थित होते। तर युनियनच्या वतीने कार्याध्यक्ष मोहन तिवारी, सरचिटणीस चेतन आंबोनकर, उपाध्यक्ष बीरपाल भाल, कोषाध्यक्ष विजय खानविलकर, उपाध्यक्ष बालू मुंडे, माधुरी वाघेला, चिटणीस सुरेश इंगले, नरेश पाटील, बाळाराम महाडिक, कैलास पवार, उत्तम रामगुडे, मुख्यालय युनिट प्रमुख संतोष चव्हाण, चिटणीस सुनील चौरे, शिवाजी मेंघाळ, रमेश सवर, संदीप बनसोडे, सचिन खेडेकर पाटील, हेमंत कोरडे उपस्थित होते। प्रशासनाबरोबर आज कामगारांच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी रोडे साहेब यांनी आम्हाला वेळ दिली होती। त्याप्रमाणे आज रोडे साहेबांनी दुपारी 12 नंतर आमच्याबरोबर आत्तापर्यंत म्हणजे जवळपास 2 वाजेपर्यंत चर्चा केली। अनेक प्रश्न आम्ही ह्या चर्चेमध्ये कामगारांसाठी मार्गी लावले। विशेषकर ह्यासाठी मी आयुक्त साहेबांचे, महापौर मॅडमचे आणि रोडे साहेबांचे तसंच संपूर्ण प्रशासनाचा मी सर्वप्रथम आभार मानतो। त्याच्यात विशेष महत्त्वाचं म्हणजे आमच्या सर्वांचे मित्र आणि सभागृह नेते जगदाळे साहेब आणि पवन कदम साहेब यांनी पुष्कळ आम्हाला मदत केली आणि ह्या सर्वांच्या मदतीने आजचा हा एक कामगारांच्या भविष्याबाबत असलेले जे निर्णय आहेत ते मार्गी लावण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत। यामध्ये सर्वप्रथम म्हणजे कामगारांच्या जे 10, 20 आणि 30 ही जी आश्वासित प्रगती योजना होती ती मार्गी लावायची होती आणि ती फार किचकट होती। म्हणजे वर्षभर अभ्यास केल्यानंतर पण मार्गी लागणार नाही अशी ती योजना आहे। प्रत्येक कामगारांचं 10 वर्ष कधी झाले आणि त्यांना कुठल्या योजना लागू होतात, 20 झाले त्यांना, 30 झाले त्यांना, असं प्रत्येकाचं सेपरेट 3-3 वेळा अभ्यास करावा लागत होता। तर त्याच्याप्रमाणे 10 आणि 20 या 2 तर आम्ही आज मार्गी लावलेले आहेत आणि 30साठी त्यांनी थोडासा वेळ मागितलेला आहे। ज्या कामगारांना 30 वर्ष पूर्ण झालेले आहेत त्यांच्यासाठी थोडा वेळ लागणार आहे। तर 10 आणि 20चे येत्या 1 आठवड्यात पुढच्या महासभेच्या पूर्वी
त्यांनी हे मार्गी लावण्याचं मान्य केलेलं आहे. त्याने कामगारांचा खूप मोठा फायदा होणार आहे. त्यानंतर कामगारांच्या बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजना जी आहे त्याबाबत बऱ्याच वर्षापासून ती रखडलेली आहे. त्याची यादी त्यांनी तयार केलेली आहे. अपग्रेड यादी आम्हाला द्यायची त्यांनी मान्य केलेली आहे आणि येत्या आठवड्यात त्या घरांची किती घरांची व्यवस्था ते आता करू शकतात त्या लोकांना महिन्याभराच्या आत घरं देण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे. यामध्ये बऱ्याचशा सफाई कामगारांना ज्यांना 25 वर्ष पूर्ण झालेली आहेत त्यात ते मग रिटायर झाले असतील किंवा कामावर असतील त्या सर्वांना ती घरं मिळणार आहेत असं त्यांनी आश्वासित केलेलं आहे. ते मार्गी लागलेले आहे. त्यानंतर चतुर्थ श्रेणीतून तिसऱ्या श्रेणीमध्ये पदोन्नती देण्याबाबतचा जो प्रश्न होता तो पण त्यांनी मार्गी लावलेला आहे. आज त्याबाबत आदेश त्यांनी दिलेले आहेत आणि लवकरात लवकर ती पदोन्नती आमच्या ह्या चतुर्थ श्रेणीत काम करणाऱ्या लोकांना मिळणार आहे. त्याच्यात थोडीशी अडचण अशी होती की त्यांना प्रमोशन द्यायचं की फक्त प्रमोशनचा पगार द्यायचा अशी अडचण होती. तो पण मार्ग त्यांनी आज मोकळा केलेला आहे आणि लवकरात लवकर त्या लोकांना देखील प्रमोशन मिळणार आहे. त्यानंतर अग्निशामक दलाकडे जे शासनाकडून